सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणीमात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। शिवसेना युवा सेनेच्या वतीने पश्चिम विधानसभेचे सेंटर KSKW सिडको कॉलेज येथे मोफत मॉक टेस्ट 2025 परीक्षेचे आयोजन करण्यात आले। या परीक्षेत 130 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। शिवसेना नेते आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्य डॉक्टर श्री सोपान कुशारे सर, शिवसेना जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी, नाशिकचे युवासेना विस्तारक मानसजी कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राज्य विस्तारक तथा महानगर प्रमुख प्रवीण चव्हाण यांनी या परीक्षेचे आयोजन केले। या परीक्षेत 11वी, 12वी व पदवीधर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परीक्षा दिली आहे। या परीक्षेमार्फत विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे। प्रवीण चव्हाण हे नेहमीच पश्चिम विभागात विद्यार्थी व स्थानिक नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। या दरम्यान सुभाष गायधनी, संजय भामरे, निलेश साळुंखे, कीर्तिताई जावखेडकर, रामदास अहिरे, नंदेश ढोले, संजय गोसावी, अभिजित पांडे, साक्षी विधाते आदी शिवसेना, युवासेना, युती सेना, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।